रामणवाडी येथील गावाच्या मध्यभागी ग्रामपंचायतीची एक भव्य आणि नवीन इमारत उभी राहत आहे। अनेक वर्षांनंतर मध्यवर्ती ठिकाणी होत असलेल्या या महत्त्वाच्या विकास कामामुळे गावातील तरुण पिढी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे। हे काम पूर्णपणे कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या इमारतीच्या बांधकामाला माननीय सभापती आणि गटविकास अधिकारी यांनी पूर्ण मंजुरी दिली असून कंत्राटदार नियमानुसार आणि अत्यंत दर्जेदार काम करत आहेत। मात्र गावाच्या मध्यभागी होणाऱ्या या चांगल्या कामात गावातील काही मोजके लोक केवळ त्यांच्या वैयक्तिक इगो आणि राजकीय हेवेदाव्यापोटी अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत। कोर्टाकडून काम सुरू ठेवण्याचे आदेश या बांधकामाला विरोध करणाऱ्यांनी थेट कोर्टात धाव घेतली होती, परंतु माननीय कोर्टाने त्यांचे सर्व दावे फेटाळून लावत विकास कामाच्या बाजूने न्याय दिला आहे आणि गावाच्या मध्यभागातील हे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत। कोर्ट, प्रशासन, सभापती आणि कंत्राटदार हे सर्वजण गावाच्या हितासाठीच प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहेत। वैयक्तिक इगो बाजूला ठेवा। संदीप झोरे केवळ स्वतःचा इगो जपण्यासाठी आणि गावाला मागे खेचण्यासाठी काही लोकांकडून खोट्या तक्रारी केल्या जात आहेत। अशा लोकांनी कोर्ट आणि प्रशासनाचा आदर करावा, आपला इगो बाजूला ठेवावा आणि रामणवाडीच्या या हक्काच्या वास्तूच्या बांधकामात अडथळे आणणे बंद करावे, असे जाहीर आवाहन गावचे युवक माननीय संदीप झोरे यांनी केले आहे। नमस्कार, मी संदीप झोरे, रामणवाडी या गावातील रहिवासी आहे आणि आपल्या गावामध्ये आता नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम चालू आहे आणि आनंदाची बात आहे गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडून हे काम मंजूर झाल्यामुळे कौतुक ठाव आमच्या पाठीवर पडत आहे। पण देवाची गोष्ट सांगायची म्हणजे गावातील काही नागरिक वैयक्तिक इगो आणि राजकीय हेवेदेवे हे करून या कामामध्ये सातत्याने अडथळा निर्माण करत आहेत। मग त्यांना गोष्ट मी एकच सांगू इच्छितो की आपले माननीय सभापती आणि गट विकास अधिकारी बांधकाम विभाग आहे त्यांनी यांना या कामासाठी पूर्णपणे मंजुरी आम्हाला दिलेली आहे, तरीसुद्धा ही लोक कायम सातत्याने अडथळा निर्माण करत आहेत। या लोकांनी कोर्टामध्ये पण धाव घेतलेली आहे, पण कोर्ट महोदयांनी विकासाच्या बाजूने निर्णय देत आम्हाला हे काम पूर्ण चालू ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे। तर त्या लोकांना एकच सांगू इच्छितो की वैयक्तिक हेवेदेवे असतील किंवा तुमचा इगो असेल हे बाजूला ठेवून या कामाला सहकार्य करायचं। हे वैयक्तिक कोणाचं काम नाही, संपूर्ण गावाचं काम आहे आणि गावासाठी एकत्रित येऊन ही इमारत पूर्णत्वास नेऊया आणि गावाचा स्वाभिमान वाढवूया आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्रित यावं हीच माझी कळकळीची विनंती आहे।